सुस्वागतम सुस्वागतम। ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी असते वात, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी असती रात आणि ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना हवी असते शिक्षकांची साथ। आज दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला। आज आमच्या शाळेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। हे आपण स्वयंशासन दिन भाग 1 मध्ये पाहिले होते। स्वयंशासन दिन भाग 2 मध्ये या शिक्षक विद्यार्थ्यांना आलेले कडूगोड अनुभव, विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि शिक्षकांनी त्यांचे केलेले मूल्यांकन तसेच आयोजकांचे मनोगत आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर शिक्षकांमध्ये पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक कोणत्या शिक्षकांचा आलेला आहे तेही आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर क्रीडा शिक्षकामध्ये पहिला क्रमांक कोणी मिळवला हेही पाहणार आहोत। त्याचबरोबर सेवकांमध्ये कोणी पहिला क्रमांक पटकाविला हेही आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याबरोबरच आजच्या मुख्याध्यापिका कुमारी शिवानी घुगे मॅडम यांचंही मनोगत आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य माननीय श्री रमेश दराडे सरांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री एम घुगे सर व श्री FH महाजन सर लाभले। तर निरीक्षकांची भूमिका प्राध्यापक श्री DM भिसे सर व प्राध्यापक श्री प्रकाश नागरे सरांनी पार पाडली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजच्या उपमुख्याध्यापिका कुमारी ममता जाधव मॅडम व कुमारी वैष्णवी गुंजकर मॅडमने केले। तर आभार प्रदर्शन कुमारी प्रतीक्षा घुगे मॅडमने त्यांच्या खास शैलीमध्ये केले। आजचा जो स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम आहे आपण घेतलेला आहे, याचे मूल्यमापन आजच्या पर्यवेक्षकांनी केलेले आहे। पण ज्यांनी प्रत्यक्ष हा कार्यक्रम अनुभवला असे सर्व वर्गातील विद्यार्थी, यापैकी काही निवडक विद्यार्थी आपल्या समोर त्यांची मते मांडणार आहे। ती सर्वप्रथम आहे प्राजक्ता खिलारे। माझे नाव प्राजक्ता। आज मी स्वयंशासन दिनानिमित्त 2 शब्द बोलणार आहे। आज स्वयंशासन दिन आहे। आज 10वीच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवले। पहिला पिरियड रवी घुगे सरचा होता, दुसरा पिरियड पांडुरंग पुंड सरचा होता, तिसरा पिरियड ममता जाधव मॅडमचा होता, चौथा पिरियड प्रथमेश उन्हाळे सरचा होता, 5वा पिरियड अभिषेक शेवाळे सरचा होता। असे काही 10वीचे विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवले। खूप छान शिकवले आणि आम्हाला त्यांनी शिकवलेले समजले पण। अगदी आपल्या असे सर शिकवतात का तसे शिकवले होते। धन्यवाद। यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे अंजली इंगोले। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे सहकारी मित्र मैत्रिणींनो, आज स्कूल डे म्हणजे स्वयंशासन दिन आहे। स्वयंशासन दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज 10वीच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवले आहे, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती। आज आमच्या वर्गावर पहिला तास हा रवी घुगे सरांचा झाला। रवी घुगे सर आम्हाला मराठी शिकवत होते आणि ते जेव्हा शिकवत होते तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की आमचे नागरे सर आम्हाला मराठी शिकवतात आणि रवी घुगे सरांनी आम्हाला खूप भारी शिकवलं, त्याबद्दल त्यांचे खूप आभार। आणि दुसरा तास आमच्या वर्गावर मोहन पुर्णे सर यांचा झाला।
मोहन पुर्णे सर आम्हाला इंग्रजी शिकवत होते आणि इंग्रजी शिकवताना आम्हाला असे वाटत होते की आमचे पोगे सर आम्हाला शिकवतात आणि मोहन पुर्णे सरांनी पण आम्हाला खूप छान शिकवलं, त्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि तिसरा तास आमच्या वर्गावर प्रतीक्षा घुगे मॅडमचा झाला आणि प्रतीक्षा घुगे मॅडम हे आम्हाला गणित शिकवत होत्या आणि त्या जेव्हा गणित शिकवत होत्या तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की आमचे यमवी सर आम्हाला गणित शिकवत आहेत आणि त्यांनी पण आम्हाला खूप भारी गणित शिकवले, त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. आणि चौथा तास आमच्या वर्गावर प्रतीक्षा घुगे मॅडम त्या इटोलीच्या त्यांचा झाला आणि त्या प्रतीक्षा घुगे मॅडम आम्हाला विज्ञान शिकवत होते आणि विज्ञान शिकवत असताना आम्हाला असे वाटत होते की आमचे महाजन सर आम्हाला विज्ञान शिकवायला आणि प्रतीक्षा घुगे मॅडमनी पण आम्हाला खूप छान शिकवलं. आणि पाचवा तास आमच्या वर्गावर अभिषेक शेवाळे सर यांचा झाला आणि अभिषेक शेवाळे सर हे आम्हाला भूगोल शिकवत होते आणि भूगोल शिकत असताना आम्हाला असे वाटत होते की आम्हाला आमचे AS सर शिकवत आहेत आणि त्यांनी पण आम्हाला खूप भारी शिकवले, त्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि सहावा तास आमच्या वर्गावर मनीषा राठोड मॅडम यांचा झाला आणि मनीषा मॅडम ह्या आम्हाला इतिहास शिकवत होत्या आणि ह्या इतिहास शिकवताना आम्हाला असे वाटत होते की आम्हाला आमचे मुंडे सर इतिहास शिकवत आहेत आणि त्यांनी पण खूप भारी शिकवले आणि आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. त्यानंतर व्यासपीठावर येत आहे शानू राठोड. नमस्कार, मी शानू राठोड. आज आपल्या शाळेत स्वयंशासन दिन साजरा करत आहोत आणि मी तुमच्या समोर माझे अनुभव व्यक्त करीत आहे. आज आपल्या आजच्या शाळेचा दिवस हा माझा अविस्मरणीय शाळेचा दिवस असेल, कारण नवीन मुख्याध्यापिका यांनी आपले कार्य खूप छान पद्धतीने त्यांनी आपले पार पाडले. तसेच सहशिक्षक यांनी चांगल्या प्रकारे आपला शिक्षक होण्याचा कर्तव्य निभावलं आणि खरंच शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवणे, समजावणे आणि समोर आपले मन व्यक्त करणे खूप अवघड असते. आज पाहिले फक्त एकच तूट होती, ते सांगू इच्छिते शिक्षक कडक नव्हते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा खूप फायदा घेत होते. माणसामध्ये जितकी प्रेम माया असते तितके कठोरपणा पण असला पाहिजे. मला वाटतं त्यांच्या ज्या स्टाफमध्ये शिक्षक कठोरपणा असला असता तर हा शाळेचा स्वयंशासन दिन खूप उत्कृष्टपणे पार पडला असता. पण प्रेमळ मनाने सुद्धा हा खूप छान पद्धतीने पार पडला. पण शिक्षक होणे खूप अवघड असतं हे आज कळलं. पण सगळ्यांकडूनच गलती असते, तीच गलती वारंवार होऊ नये हे लक्षात ठेवणे गरजेचे असते. तर पुढे जाऊन हे होऊ नये मी अशी प्रार्थना करते. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती घडवतात, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देऊन आपले व्यक्तिमत्व घडवतात. असे म्हणतात की पेनाची धार तलवारीपेक्षाही जास्त असते आणि एका त्यांच्याजवळ फक्त 2च अस्त्र असतात, एक त्यांचे ज्ञान व दुसरे त्यांचे शब्द. आम्हा माती तुम्ही कुंभार, आम्हा माती तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा, चुकलं असतं आमचं, आम्हा मार्ग नवा दाखवा. धन्यवाद. खूप छान शानू. प्रत्येक शिक्षक ते असतो जो विद्यार्थ्यांना सत्य मार्गावर नेतो, त्यांना ध्येयप्राप्तीचे धडे शिकवतो. शिक्षक म्हणजे तो असतो जो विद्यार्थ्यांना प्रेमाने तर कधी रागाने सांगतो. शिक्षक म्हणजे आई वडिलांच्या नंतरची विद्यार्थ्यांवरची सावली असते. आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शिक्षक हा खूप तळमळ करत असतो. अहो, एखाद्या विद्यार्थ्यांना आई वडील नसेल तर त्याला आपलं समजणारं शिक्षक असतो. आपण कोणत्याही शिक्षकांसोबत प्रेमाने वागले तर शिक्षक व विद्यार्थी यांचं नातं खूप घट्ट बनतं असं मला वाटते. शिक्षक हे एक फूल असते आणि त्याच्याकडे शिकणारे विद्यार्थी हे एक नाजूक कळ्यासारखं असते. या कळ्यांपासून फूल कसं बनवायचं हे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात. यानंतर येत आहे साहिल वरणकर. आज आपल्या
आपल्या शाळेत स्वयंशासन दिन खूपच आनंदपणे पार पडला व आपले दहावीतले बंधू बहिणी आपल्या वर्गावर शिकवायला आले. सर्वप्रथम आमच्या वर्गावर रवी घुगे सरचा पिरियड झाला. त्यांनी त्यांच्याकडून खूप चांगला प्रयत्न केला आणि त्यांनी आम्हाला खूप चांगले शिकवले. व दुसरा पिरियड पुंड सरचा आमच्या वर्गावर झाला. त्यांनी इंग्लिश आम्हाला खूपच छान शिकवली. आणि तिसरा पिरियड आमच्या वर्गावर ममता दिदीचा झाला. त्यांनी पण आम्हाला खूप चांगले शिकवले. आणि नंतर प्रथमेश उन्हाळे सरचा पिरियड आमच्या वर्गावर झाला. ते खूपच गडबडीत घेत होते आणि त्यांनी थोडीशा स्पेलिंग मिस्टेक केला, पण त्याचं खूप छान, त्याचं शिकवणं खूप छान होतं. आणि शेवटच्या मॅडम त्या मनीषा मॅडम होत्या. त्यांचा स्वभाव खूपच आक्रमक होता, पण त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले. आणि एवढं बोलून मी आपले 2 शब्द शिकवतो. धन्यवाद. शिक्षण दिनानिमित्त अनुभवलेले क्षण तुमच्या समोर साजरे करत आहे, तरी ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. आज आमच्या वर्गावर पहिल्या पिरियडवर रवी घुगे सर आले. त्यांनी आम्हाला मराठी विषय शिकवला. त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवले. दुसरा पिरियड पांडुरंग पुंड सरांचा त्यांनी आम्हाला इंग्रजी विषय शिकवला. त्यांनीही आम्हाला खूप छान प्रकारे शिकवला. तिसरा पिरियड उपमुख्याध्यापिका ममता मॅडम, त्यांनी सर्वात छान प्रकारे शिकवले. त्यांनी आम्हाला गणित विषय शिकवला. त्यांच्या पिरियडला सर्व विद्यार्थी शांत बसले होते. त्यांचे अक्षरही खूप छान होते. त्यांनी आम्हाला दुसऱ्या सरांपेक्षा खूप छान शिकवले. चौथा पिरियड प्रथमेश उन्हाळे सरांचा, त्यांचा विषय सायन्स, ते खूप छान प्रकारे शिकवत होते आणि त्यांनी शिकवलेलेही आम्हाला समजले. पाचवा पिरियड अभिषेक शेवाळे सर यांचा झाला. त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवले. त्यांचा विषय भूगोल हा होता. सर्व सर आणि मॅडम यांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवले आणि सरांनी जे शिकवले तेही आम्हाला समजले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. ज्ञान से बड़ा कोई दान नहीं और गुरु से बड़ा कोई दानी नहीं. यानंतर आदरणीय व्यासपीठावर गुरुजन व तसे माझ्या बालमित्रांनो, आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. टीचर आणि मॅडमला. पहिला पिरियड म्हणजे आमचे समाधान नागरे यांचं. समाधान नागरे सरचा होता आणि समाधान नागरे एवढे स्पीड मध्ये बोलायचे, बाप. दुसऱ्या सरचं सर पण हटकून गेले. भूषण सरला पण काही कळलं नाही की समाधान नागरे काय बोलले. व दुसरे सर होते म्हणजे चिकरे सर आले. व चिकरे सर आले. इतिहास शिकवले पण सरचं आता कोण ऐकले. लेकराच्या तर मुलावर राहिले, मनाला तर राहिले की चिकले सरला जे परेशान करायला, जे पण चिकले ओल्ड भाषा दुखायला, पण चिकले सरचं कोणी ऐकलं बाप्पा. त्यामुळे पुन्हा गती आहे त्याच्या मॅडम आहे काय नाव मलाच पण नाही माहित. मॅडम आले म्हणे ऐका कोणीच ऐकलं. गणित किती काय शिकवते ते मॅडमचं कोण ऐकलं. आता मॅडम गेले. आता सर पण वेगळे, सर पण होते सांगण्याचं प्रदीप सांगण्याचं शिटे एवढे बोलून मी माझ्या मुली सांगतो. आजच्या स्वयंशासन दिनाचे समाधान नागरे सर आपले मनोगत व्यक्त करण्यास येत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान दराडे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमान एम घुगे सर व नागरे सर, तसेच भिसे सर आणि महाजन सर, आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापिका शिवानी मॅडम. आज मी तुम्हाला मी अनुभवलेले तुम्हाला सांगणार आहे. मी 15 वर्षानंतर पहिल्यांदा शिक्षक झालो आणि शिक्षक
झाल्यानंतर मी सरांना म्हटलो, सर मला मराठी विषय घ्यायचा आहे. आणि सर म्हणले ठीक आहे, तुझं मी नाव टाकतो. आणि माझं नाव घेतल्यानंतर सरला मी म्हणलं, सर मला वर्ग द्या. आणि सरने मला 9वा वर्ग दिला. आणि 9वा वर्ग दिल्यानंतर मी मुलांना विचारलं की मी तुम्हाला कोणता धडा शिकवू. आणि धडा शिकवल्यानंतर मुलं म्हणले की तू द्वितीय सत्रामधील 3रा धडा शिकव. आणि द्वितीय सत्रामधील मी 3ऱ्या धड्याला सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर मी ते धडा शिकवू लागलो. आणि मला वर्गात जाताना एक प्रश्न पडला की मी वर्गात गेल्यानंतर मला तो धडा शिकवता येईल का. आणि शिकवता जरी आला तरी मी तो धडा मुलं माझं ऐकतील का. आणि ऐकल्यानंतर मी तसे वर्गामध्ये गेलो. आणि वर्गामध्ये गेल्यानंतर मी पहिल्यांदा हजेरी घेतली. आणि हजेरी घेतल्यानंतर सर्व मुलं प्रेझेंट होते. आणि मी त्यांना शिकवण्याला सुरुवात केली. शिकवताना मी उत्कृष्ट प्रकारे त्यांना शिकवलं. आणि त्यांचाही मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता. आणि हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. श्रद्धा सांगळे मॅडम. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या बालमित्रांनो, शिक्षक दिन हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप खास दिवस असतो. कारण या दिवशी प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या शिक्षकाच्या कार्याची आणि त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त करतो. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्याचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि त्यांच्या आयुष्याचे शिल्पकार असतात. मित्रांनो, शिक्षक आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती असते. ते आपल्या ज्ञानाची झाडे रुजवतात, विचारांमध्ये दिशा दाखवतात आणि आपल्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी सदैव प्रयत्न करतात. शिक्षकांमुळेच आपण चांगले नागरिक बनू शकतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपले भविष्य उज्ज्वल होऊ शकते. शिक्षकांना मान सन्मान देण्यासाठी शिक्षक दिन हा एक खास दिवस असतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक दिवस हा त्यांच्या योगदानाची आठवण करतो. म्हणून मला म्हणायचे वाटते की ज्ञानाचा प्रकाश देना दिवा अखंड तो जळतो. ज्ञानाचा प्रकाश देना दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ करा शिक्षकांमुळेच कळतो, शिक्षकांमुळेच कळतो. तर आता मी माझा आजचा अनुभव तुम्हाला सांगते. तरी ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. खरं तर शांतपणे ऐकून घ्यावे हे सकाळपासून मी 5-6 वेळेस तरी म्हणलेलं असेल. कारण माझं कोणीच ऐकणं गेलं सकाळी पिरियडमध्ये. तर मी 8वीच्या वर्गावर प्रेयर घ्यायला गेले होते. तेव्हा काही मुलं म्हणजे अपवादात्मक 2-3च मुलं होते असे की ते माझं ऐकत होते. बाकीचे सर्वजण नुसते त्यांना किती वेळा सांगितले तरी ते हसत होते आणि मॅडम मॅडम करून पुकारत होते. तर तेव्हाच माझ्या लक्षात आलं की मी एका दिवसासाठी नाहीतर एका तासासाठीच शिक्षिका बनून तिथे त्यांना शिकवते. पण हे शिक्षक लोक तर दररोजच तिथे शिकवतात. तर मला असंच म्हणायचं आहे की आपण शिक्षक शिकवत असताना खाली बसून हसतो. पण ते हसणं सोपं असतं, पण पुढे उभं टाकून तेच हसणं पचवणं खूप अवघड असतं. हे मी आज अनुभवले आहे. कारण जेव्हा मी 8वीच्या वर्गावर गेले होते तेव्हा हेच मला कळाले. पण हे शिक्षक आपलेच तर दररोजच हे सर्व सहन करतात, तेही आपल्यासाठी. तर काही मुलांना वाटतं की काय बोर विषय आहे हा, काय शिकवतात. पण ते खरं तर तसं नसतं. ते आपल्यासाठी सर्व शिकवतात, पण हे काही मुलांना समजत नसतं. तर आजचा दिवस माझा खूप छान गेला, खूप कठीणही गेला. त्या वर्गावर गेल्यावर असं वाटायचं की कधी कधी तास संपतो, कधी कधी मी बाहेर पडते. पण तर आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास होता. कारण इथून पुढे हा दिवस माझ्या आयुष्यात कधी येणार नव्हता. म्हणून मी खूप एन्जॉय सुद्धा केला. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. यानंतर येत आहे प्रतीक्षा दिनकर घुगे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वात, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि देह गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे. देवतांपेक्षाही श्रेष्ठ असे कुणी असेल तर म्हणजे आपले गुरु. मला घडवणाऱ्या वंदनीय गुरुजनांना सर्वप्रथम माझा प्रणाम. स्कूल डे मध्ये सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचा आजचा हा आनंदाचा दिवस आहे. माझा विषय होता गणित. 9वी अ या वर्गावर
मी गणित विषय शिकवला. त्या वर्गातील मुलांनी मला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नांची शांतपणे उत्तरे दिली. त्यांनी मला सपोर्ट केलं. पण मला आज कळलं की शिक्षक बनणं किती अवघड असतं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कोमल ज्ञानदेव राठोड. गुरु विना ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरु विना ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुने जिथं दिलं ज्ञान तेच खरंच तीर्थस्थान. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माझे गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेत स्वयंशासन दिन खूप मोठ्या उत्साहात साजरा केला. आज मी शिक्षक म्हणून माझे मनोगत व्यक्त करीत आहे. हा अनुभव माझा अविस्मरणीय असेल, कारण शिक्षक होणं खरंच सोपं नसतं आणि अवघडही नसतं. आपले विचार मुलांना समजावणे, त्यांना सांगणे खूप कठीण असते, कारण सगळे सारखे नसतात. विद्यार्थ्यांनी आज्ञाधारक असणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे सन्मान करणे गरजेचे असते. मी 10वा ब या वर्गावर 3रा तास हिंदीचा घेतला होता. 10वी ब वरील विद्यार्थी प्रश्न विचारल्यावर उत्तर देत होते आणि शांत बसले होते. याचा तुम्ही उलटा अर्थ समजून घ्या. धन्यवाद. खूप छान अनुभव सांगितला कोमल. यानंतर येत आहेत मनीषा राठोड मॅडम. नमस्कार, माझे नाव मनीषा त्र्यंबक राठोड. मी 9वी ब वर्गावर होते. इतिहास शिकवायला होते. तेव्हा त्या मुलांनी मला साथ दिली. कोणीही बोललं नाही. त्या मुलांनी मला पण मी बोलत असताना त्या मुलांनी शांत राहिलं. पण त्या मुलांनी मला साथ दिली, बोलण्यासाठी मदत केली. प्रश्न नाही विचारला, मी पण काय नाही विचारलं. मी जेव्हा त्या वर्गात गेलते असं वाटू लागलं की मी 15 वर्षाच्या नंतरची एक मॅडम, शिक्षक दिनाच्या एक म्हणून मी मॅडम झाली. तर असं वाटू लागलं की कवा पिरियड संपावून बाहेर पडावी असं वाटलं. सरांचं कौतुक करावे की सर कसे कव्हर करतात. पण मला काय मुलांनी कव्हर झाले नाही. मी सरला बोलवलं तेव्हा कव्हर झाले ते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर येत आहे वेदांत मगर. सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून नमस्कार. आज मी सेवक झालो होतो. मला असं वाटलं होतं की सेवक बनणं हे सोपं आहे. मला असं नाही. सेवक बनणं हे फारच अवघड काम आहे. जे पाव ते कामच सांगत असते. पाणी सुद्धा पिळत नाही. मी नेमकंच गिलास हातात पाणी प्यायला घेतला होता की लगेच तिकून म्हणजे मला पाणी दे. अरे मॅम मस्त पिळते. लगेच म्हणे नाही म्हणजे तू सेवक आहे, सेवक सारखं राहायचं म्हणे. मी आवडलं बर. लगेच पुन्हा मग तिकडं मामाकडे तिकडे याच्याकडे गेलो की ते म्हणे तू सेवक झाला ना की लगेच तिकडून काहीतरी आण. मी लगेच तिकडं मागं गेलो कढीपत्ता आणायला. पुन्हा ते गोबीचा गड्डा. तिकडे जाता माझा आहे ना पाय त्या चिखलात फसला. आणि पुन्हा मग मी इकडे आले की मामाला म्हणलं मामा आधी मला पाणी द्या तुम्ही. की पाय आहे ना धुतलं. मग मी पाय की धुतला वगैरे. लगेच तिथून आल्याच बाद ते गोबीचे गड्डे धुतले. आणि पुन्हा ते चहाला लगेच ते थाटी धुतलीच होती. ती धुवायचं काय काम पडत नाही. मग लगेच मी तिथून ती थाटी घेतली. मामा म्हणलं थाटी चहा नेतो मी. मग कप वगैरे लावले, ते सेट केले आणि लगेच इकडे सरांना चहा द्याला. लगेच दराडे सर आले समोरून. म्हणे 1 मिनिट थांब. लगेच मग त्यांनी मला टोपी दिली. लगेच टोपी दिल्याच्या बाद मग सगळे पोरं म्हणजे सर मला म्हणू लागले टोपीवाले मामा चहा द्या. काय चहा द्या म्हणलं. आणि एवढं आहे ना मामाचं काम एवढं अवघड असते की मी आहे ना मनातल्या मनात म्हणू लागलो की आता जिंदगीत कधी मामा व्हायचं नाही. मामाचं काम फारच अवघड असते. पुन्हा आहे ना ते म्हणतात ना ते दिसते तसं नसतंय. एवढे बोलून मी माझी संपवतो. जय. आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे प्राध्यापक नागरे सर.
सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती थोर शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य आदरणीय दराडे सर, प्रमुख पाहुणे एम ए घुगे सर, महाजन सर, भिसे सर, सर्व शिक्षक बंधू, मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज स्वयंशासन दिन साजरा होत असताना प्रत्येक जण ज्या प्रकारे वर्गात गेल्याच्या नंतर शिक्षक झाल्यानंतर कशा प्रकारचं दडपण असतं हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. काहींचे अध्यापन सुरू असताना वर्गामध्ये सुंदर अशा प्रकारचं फलकलेखन असेल, विषय ज्ञान असेल, वर्गातलं नियंत्रण असेल, हे सुंदर होत होतं. पण काहींना मात्र खूप त्रास व्हायचा. यावरनं एक गोष्ट लक्षात आली असेल की वर्गामध्ये आम्ही जेव्हा तुम्हाला शिकवतो तेव्हा तुमच्या वर्गातल्या अडचणी असतात. हालचाल करणं, आपसामध्ये बोलणं, कमेंट्स करणं, यामुळे कसा त्रास होतो शिकवताना आणि एक बोलण्याची लकब असते, ढब असते, ती कशी विस्कत होते याचा अनुभव तुम्हाला आला असेल. खरं तर नंबर काढताना काहींनी खूप चांगलं शिकवलंय. जेव्हा त्यांचे नावासमोर तेव्हा कळेलच. आणि काढतानाही माझी भिसारांची फार अडचण आली की खूप चांगलं शिकवण्याचं काम काही जण करत होते. वर्गामध्ये आम्ही जे रागवतो, जे तुम्हाला बोलत असतो, यामागे खरं कारण असतं की तुमचा वर्गातलं बसणं असेल, ऐकणं असेल, वागणं असेल, हे सुधारलं पाहिजे. पण तुमच्या ते लक्षात येत नाही. तेव्हा वर्गात वाटतं की सर मला रागवतात, माझं अपमान करतात. हे करण्यामाग कुणाचाच कुठलाही सरांचा हा साहित्य नसतो. पण जेव्हा तुमच्याकडनं काही व्यत्यय येतो वर्गामध्ये तेव्हा नावेला जातो आणि आम्हाला बोलावं लागतं. कारण आज तुम्हाला कळालं की वर्गामध्ये मुलावर नियंत्रण ठेवताना कशी दमछाक होते. आजच्या या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप छान नागरे सर. शिक्षा से बड़ा कोई वरदान नहीं, गुरु का आशीर्वाद मिले इससे बड़ा कोई सम्मान नहीं है. यानंतर येत आहेत प्राध्यापक भिसे सर. सर्वप्रथम एक आदर्श शिक्षक, भारताचे थोर तत्वज्ञ, माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच कुलगुरू डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पावन प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आपल्या शाळेचे प्राचार्य, ज्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, आदरणीय दराडे सर, आज स्वयंशासन दिन आणि या स्वयंशासन दिनाच्या प्राचार्या शिवानी मॅडम, तसेच या स्वयंशासन दिनासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली ते या कार्यक्रमाचे आयोजक माझे मित्र श्री एम ए घुगे सर, महाजन सर, तसेच पर्यवेक्षण करण्यासाठी माझ्यासोबत असणारे श्री नागरे सर. आज स्वयंशासन दिन. आता स्वयंशासन दिन हा का आयोजित केला? याचे 2 कारण. पहिलं की जे विद्यार्थी आहेत, आपण वर्गामध्ये ज्यावेळेस एखादा अध्यापक शिकवत असेल, शिक्षक शिकवत असेल, तर त्यावेळेस आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपण वर्गामध्ये कुणाशी तरी बोलत राहतो, काहीतरी करत राहतो, किंवा एखाद्या आपण जे विषय वर्गामध्ये टीचिंग सुरू आहे, शिकवणं सुरू आहे, त्याच्याकडे लक्ष देत नाही, काहीतरी दुसरं एखादं लिहित बसतो. मग हा कार्यक्रम आयोजित करण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला अध्यापनाचा अनुभव येणं. अध्यापन कसं केलं जातं, अध्यापन करण्यासाठी काय मेहनत लागते, तुम्हाला आज अनुभव आला असेल की अध्यापन करताना आपल्याला जर 30 मिनिटं एखादा विषय किंवा एखादा पॉइंट, मुद्दा शिकवायचा असेल तर कमीत कमी 3 ते 4 तास तरी वाचावा लागतो. 3 ते 4 तास वाचावं लागतं. मग या प्रक्रियेमध्ये तुम्ही वाचलं, बऱ्याच जणांनी खूप छान शिकवलं सुद्धा,
आणि ते शिकवत असताना आता आम्ही जे तुमचं त्या ठिकाणी पर्यवेक्षण केलं, तुमच्या पाठाचं त्या ठिकाणी निरीक्षण केलं, त्या निरीक्षणामध्ये मेन मुद्दे होते की आम्ही निरीक्षण काय केलं. पहिलं होतं फलक लेखन. कारण शिक्षण प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर तो फलकाचा आहे, फळ्याचा आहे. हे त्या ठिकाणी आपण जे फळ्यावर लिहितो ते विद्यार्थ्यांना दिसतं आणि आपण त्या ठिकाणी पाहिलेलं की जे माणूस एखाद्या टर्म्स मध्ये आपण ऐकल्यापेक्षा पाहिलेलं जास्तीत जास्त आपल्या लक्षात राहतं. मग त्या ठिकाणी फलक लेखनाला मार्किंग होती. आता बऱ्याच जणांनी तिथं काय केलं की त्या ठिकाणी वर्गात आल्याच्या नंतर फळ्यावर नावं लिहून टाकले. एक जो समजा एखादा धडा शिकवायचा आहे मराठीच्या शिक्षकांनी, तो धड्याचं नाव टाकून दिलं, बाकी त्याच्यावर काहीच लिहिलं नाही, काहीच लिहिलं नाही. त्याच्यावर अपेक्षा काय होती, त्या पाठामध्ये आलेले कठीण शब्द, त्या धड्याचे लेखक कोण आहेत, त्या लेखकांचा शॉर्टली थोडा परिचय, त्या पाठामध्ये आलेले अवघड शब्द हे आपण त्या फलकावर लिहायला पाहिजे. आता गणिताच्या शिक्षकांनी तर त्या ठिकाणी लिहिलंच, पण इतर कुणीही जास्त तिथं बोर्डचा वापर केला नाही. आता दुसरा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये की आपण ज्यावेळेस शिक्षण प्रक्रिया पाहतो, शिक्षण प्रक्रिया ज्यावेळेस आपण शिकवण्याचं काम करतो, तर त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये दोन पद्धतीमध्ये दोन टर्म्स आहेत. एक तर अध्ययन आणि दुसरं अध्यापन. अध्यापन ह्या एकमेकाला पूरक प्रक्रिया आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू. मग इथं टर्म्स काय होतं, जो शिकवणार आहे, तो जो शिकवणार आहे, अध्यापन करणार आहे आणि अध्ययन करणार आहे, यांच्यामध्ये आंतरक्रिया व्हायला पाहिजेत. आंतरक्रिया व्हायला पाहिजेत. कारण इथं कुठलंही एकच चाक चालून चालणार नाही, एकच प्रक्रिया कंप्लीट होऊन चालणार नाही. इथं दोन्ही प्रक्रिया गरजेच्या असतात. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थी किती सहभाग घ्यायले, त्या शिक्षक नुसतं यायला तिथं वाचून दाखवायला, काहीच विद्यार्थ्यांना बोलवलं किंवा त्या ठिकाणी विद्यार्थी बोलायले पण दुसऱ्याच विषयावर बोलायले. मग या ठिकाणी याला सुद्धा मार्किंग दिली होती आम्ही. तुम्ही जो विषय निवडला होता, मग तो तुमच्या गणितामधील एखादा चॅप्टर असेल किंवा मराठीचा एखादा चॅप्टर असेल किंवा हिंदी मधला असेल, भूगोल मधला असेल, तर तुम्ही जो चॅप्टर निवडला होता त्या चॅप्टरवर, त्या पॉइंटवर, त्या घटकावर तुम्हाला असणारं इतर ज्ञान किती आहे, इतर तुम्ही काय केलं, इतर माहिती काय सांगितली, मग त्या ठिकाणी त्याला सुद्धा मार्किंग दिली होती. मग ही मार्किंग या ठिकाणी आपण या सर्व टर्मच्या आधारे तुमचे त्या ठिकाणी नंबर्स काढले. खेळाच्या शिक्षकासाठी स्पेशल नंबर काढलाय. मग त्या खेळाच्या शिक्षकांना तिथं नियमावली पाळली की नाही, ग्राउंड आखलेलं होतं की नाही, या सर्व टर्म्सवर जवळपास एकंदरीत सर्वांनी खूप छान पद्धतीनं वर्गामध्ये अध्यापन केलं, खूप छान पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न केला. आता काही जणांना समजा त्या ठिकाणी वर्ग डिस्टर्ब करत असेल, वर्ग डिस्टर्ब करायला, मग वर्ग का डिस्टर्ब करत होता, वर्ग का डिस्टर्ब करतो. आता आपण एक कविता ऐकली, याच्या आधी भाषण ऐकली, त्या भाषणामध्ये कुणी बोलत होतं, कुणी खडे येचत होतं, पण तिथे एक बाप नावाची कविता आपण ऐकली आणि या कवितेमध्ये असं वाटत होतं की ती ऐकताना तासनी पडली तरी आवाज येईल. काय ऐकत असेल आपण एवढी, कारण त्या कवितेमध्ये आपल्याला तिथं आवड निर्माण झाली. मग वर्ग अध्यापनामध्ये ते सुद्धा तेच आहे. आपण ज्यावेळेस वर्ग अध्यापन करतो त्यावेळेस त्या विषयाचं आपल्याला पूर्ण नॉलेज असेल तर वर्गामधले ऑटोमॅटिक विद्यार्थी शांत बसतात. दुसरी टर्म्स त्या ठिकाणी आपला आवाज कसा आहे, आपण कशा पद्धतीत बोलतो, आपल्या आवाजामधील चढ उतार, आपण त्या ठिकाणी कुठल्या टर्म्स मध्ये बोलायलो, कुठली टर्म सांगायलो, कुठली माहिती सांगायलो, याच्यावर सुद्धा वर्गातील विद्यार्थ्यांचं पूर्ण म्हणजे त्या ठिकाणी
या सर्व टर्म्सचा आपल्या अध्यापनामध्ये उपयोग होतो, याचा कमांड तयार होतो. आता इथं बी वर्गातील म्हणजे त्या ठिकाणी सर्वच्या जवळपास नावं आता मला माहिती नाहीत, पण जवळपास सर्वांनी अतिशय उत्तम पद्धतीनं तयारी केली होती. आणि मी याच्या आधीच्या स्वयंशासन दिनामध्ये सांगितलं होतं की मॅक्झिमम काय होतं, याच्या आधीचे जर पाहिलं आपण तर मॅक्झिमम सेल्फीज होत्या. मला कुठेतरी सेल्फी दिसलीच नाही, काढच नाही. हा एक बदल, सेल्फी काढली नाही. दुसरी टर्म्स तुम्ही त्या ठिकाणी आहे, बऱ्याच त्या ठिकाणी आता बाकीचे जे शिक्षक आहेत शिकवताना इकडे येत होते. या स्वयंशासन दिनाला एकही शिक्षक इकडे आला नाही, ज्याचा पिरियड आहे तोच आला. म्हणजे इकडे गोंधळ कमी झाला. म्हणजे याचा अर्थ होतो की जो शिक्षक, ज्या शिक्षकाचा पिरियड आहे तो काहीतरी वाचत बसला होता, आपला पिरियड आहे म्हणून. म्हणजे हा एक चांगला पॉइंट त्या ठिकाणी मुद्दा झालाय. आणि या ठिकाणी आजच्या जे स्वयंशासन दिन आहे त्या स्वयंशासन दिनामध्ये बरेच विद्यार्थी आहेत की त्यांनी काय केलं, हटकून हा आपला मित्र आहे त्याला परेशान करायचं, काही विचारायचं त्याला. आता तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्या जर धड्यावर तुम्ही विचारलेले असतील तर बऱ्याच शिक्षकांनी तुम्हाला उत्तर सुद्धा दिली. पण विनाकारण परेशान करण्यासाठी आपण काही विचारलं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी साहजिक आहे की त्याचं उत्तर आलं नाही. मी आजच्या जे स्वयंशासन दिन आहे त्या दिनानिमित्त जे आपण नंबर्स काढलेले आहेत, आता मी सांगितलं आधीच की सर्वांनी उत्तम पद्धतीनं शिकवलं, चांगलं. कारण आपल्या बऱ्याच जणांचं काय असतं, स्टेजवर येण्याचा पहिलीच वेळच असते, तिथं आपण बरंच वाचलेलं असतं. याच्या आधी सुद्धा मला तसं होत होतं, वाचलेलं आहे पण इथं आल्याच्या नंतर आठवत नाही, त्या ठिकाणी आठवत नाही, विसरून जातो आपण. आजच्या जे स्वयंशासन दिन आहे या ठिकाणी मी शिक्षकामधून 3 नंबर्स काढलेले आहेत. आणि क्रीडा शिक्षकाचा 1 नंबर आहे आणि सेवकाचा 1 नंबर आहे. तर सुरुवातीला शिक्षकामधून सर्व तृतीय आहेत आजच्या प्राचार्या शिवानी मॅडम. यांना 50 पैकी 33.5 गुण मिळाले. म्हणजे बा तुम्ही जर आता ऑब्झर्वेशन केलं त्यांच्या मार्किंगचं, आलेल्या पहिल्या नंबरचं, दुसऱ्या नंबरचं, तिसऱ्या नंबरचं किंवा आपण 4थ्या 5व्या नंबरला असू तर मनामध्ये अशी कुठलीही खंत ठेवायची नाही की आपण या नंबरला आपला नंबर नाही आला म्हणजे आपण कुठेतरी पॉइंटनं कमी आहोत. मी वरडे सरांना विनंती करतो की शिवानी मॅडमना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करावा, त्यांचं अभिनंदन करावं. शिक्षकामधून जो आपण सर्व द्वितीय नंबर काढलेला आहे त्या आहेत ममता जाधव मॅडम. त्यांना गुण आहेत 34 गुण. आता सर्वप्रथम नंबर आपण अशा शिक्षकाचा काढला की ज्याचा आवाज ज्याने वर्गावर पूर्ण कमांड केलं होतं. काय नाव असेल बरं? बरोबर आहे, प्रथम आहे समाधान नागरे. त्याचे गुण आहेत 34.5. आता नंबर जे मार्क सांगायलो मी, प्रथम क्रमांकासाठी मार्क आले होते आपले 34.5, द्वितीय क्रमांकासाठी मार्क आले होते 34 म्हणजे 0.5चा फरक, आणि तृतीय क्रमांकासाठी आपला फरक आला होता म्हणजे मार्क आले होते 33.5 म्हणजे 0.5चा फरक.
म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचे की आपले कुठेतरी मार्क 33 असतील, कोणाचे 32.5 असतील. आम्ही सर्वांचे काही नंबर काढू शकत नाहीत. जे आम्हाला चांगले वाटले त्यांचे आम्ही नंबर काढले. आता क्रीडा शिक्षकामधून मी सांगितलं की त्या ठिकाणी आपण अशा शिक्षकाचा नंबर काढला. आता क्रीडा शिक्षकामध्ये जवळपास 5 ते 6 जणांनी त्या ठिकाणी खेळ घेतले होते, परंतु तिथं ग्राउंड आखलं गेलेलं नव्हतं. एकाच क्रीडा शिक्षिकेनं ग्राउंड आखलं, चांगल्या पद्धतीनं खेळ घेतला. त्या खेळाची नियमावली सुद्धा त्या ठिकाणी पाळण्यात आली. तो खेळ होता खो खो आणि त्या मॅडम आहेत वैष्णवी राठोड मॅडम. सर्वांना विनंती करतो की वैष्णवी मॅडमचं त्या ठिकाणी बक्षीस देऊन सत्कार करावा, स्वागत करावं. आता शेवटचा नंबर सेवकामधून सेवक मामा आताच बोललेत. सेवकामधून नंबर आहे वेदांत नगर. सरांना विनंती आहे की वेदांत नगरचा सत्कार करावा, स्वागत करावं. पुढच्या वर्षी स्वयंशासनसाठी आपण प्राचार्यपद किंवा मुख्याध्यापक पद हे अशा विद्यार्थ्यांना देतो की जे विद्यार्थी इयत्ता 9वी मधून प्रथम आलेले असतात. मग आता इथूनच तयारी करा तुम्ही. आपल्याला जर मुख्याध्यापक पद किंवा प्राचार्य पद जर असेल तर चांगला अभ्यास करून वर्गामध्ये प्रथम येण्याचा प्रयत्न करावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची अनुमती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. हिरवी हिरवी झाडे बागेत राहतात, हिरवी हिरवी झाडे बागेत राहतात, तसेच तुमच्यासारखे शिक्षक मनात राहतात. यानंतर येत आहेत महाजन सर. आजच्या कार्यक्रमानिमित्त लाभलेले मुख्याध्यापक श्री दराडे सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री यमी घुगे सर, त्यानंतर भिसे सर आणि नागरे सर. तुम्ही जे आज स्वयंशासन दिन कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये तुम्हालाही समजले की कशा प्रकारे आपल्याला अनुभव येतो आणि वर्गामध्ये शिकवत असताना कशा प्रकारे आपल्याला अडचणी येतात, त्या अडचणी आपल्याला कशा भागवायच्या असतात हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेलच. तसंच शिकवत असताना बऱ्याच मुलांनी तयारी केली होती, परंतु काही जण तयारी न करता सुद्धा गेले होते. त्यामुळे तयारी न करता गेल्यानंतर कशी बेजारी होते किंवा परेशानी होती हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं. त्यामुळे शक्यतोवर आपण या स्वयंशासन दिनानिमित्त ज्यावेळेस पुढे भविष्यामध्ये ज्या 9वीचे मुलं 10वीला जातील ते ज्यावेळेस या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतील त्यांनी तयारीने जायचं आणि चांगल्यात चांगला आपला पाठ कसा होईल आणि आपला प्रथम क्रमांक कसा येईल यासाठी आपण नियोजन करायला पाहिजे. असं जर केलं तरच आपण त्यामध्ये यशस्वी होऊ. एवढे बोलून माझे 2 शब्द संपले. यानंतर येत आहेत यमी घुगे सर. आजच्या या स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दराडे सर, 1 दिवसाचे सीएम प्रमाणे 1 दिवसाचे HM माननीय श्री शिवानी मॅडम मुख्याध्यापिका, आपल्या या कार्यक्रमाला प्रशिक्षक लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री भिसे सर, प्रकाश नागरे सर, माझे सहकारी श्री महाजन सर आणि माझे सर्व समोर बसलेले
सहकारी बंधू आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, गेली बरीच दिवस झाले तुम्ही या कार्यक्रमाची वाट बघत होतात. यानं त्या कारणामुळे हा कार्यक्रम समोर लोटत होता. माझ्याकडे सरांनी स्वयंशासन दिनाची जबाबदारी दिली होती, ती आम्ही पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला, पण काही त्रुटी राहिल्या, काही चुका झाल्या असतील, त्या आम्ही निश्चितच पुढच्या वर्षी त्यामध्ये सुधार करू. याही पेक्षा चांगला दर्जेदार कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी घेऊ. तुम्ही त्या पद्धतीने तयारी करा, त्या पद्धतीने अभ्यास करा, कारण यावर्षी आपण गुणानुक्रमे शिक्षक काढलेले आहेत. हे ध्यानात राहू द्या. असं कुणाचंही नाव घेतलेलं नाही आपण. जे टॉप 24 वर्गात येतील, जे टॉप, कळलं का, 1 पासून 24 पर्यंत, म्हणजे 24 तास असतील, नाहीतर मग 30 तास जे आपण घेतो, जे ते 30 टॉप विद्यार्थी असतात का, तेच शिक्षक म्हणून निवडले जातात. यावर्षी आपण असं केलेले. नाही तर दरवर्षी काय करतो आपण, मुलांना म्हणतो कुणाला शिक्षक व्हायचं, कुणी हात वरी करतं, त्याला काही गांभीर्य नसतं, त्या पदाची काही गरिमा कळत नाही. त्यामुळे आपण अजून एक क्रायटेरिया लावला याच्यामध्ये. अगोदर मुख्याध्यापक पदासाठी आपण निवडणूक घ्यायचो, की ज्यांना सगळ्यात जास्त मतं पडायची ते मुख्याध्यापक. नंतर पुन्हा सरांनी बदल केला याच्यामध्ये, की सगळ्यात जास्त जे मार्क घेतील 9वी मध्ये, जे प्रथम येतील त्यांना आपण मुख्याध्यापक पदाचा मान देऊ. त्यानंतर आपण गेल्या वर्षी, आता यावर्षी हा चेंज केला, जे टॉप असतील. त्यामुळे 9वीतल्या विद्यार्थ्यांनी तयारीला लागा. तुम्हाला जर खरंच वाटत असेल की आपण शिक्षक व्हावं आणि या शिक्षकांप्रमाणेच आपल्याला पुढे बसायला मान मिळावा, आणि या पुढचीचा जर मान मिळवायचा असेल तर आणखीनच चांगली तयारी करा. आम्ही तुमचा सत्कार करू, तेवढाच मान सन्मान करू. सरांनी आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जी परवानगी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं पण माझ्या वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर येत आहेत आजच्या कार्यक्रमाच्या मुख्याध्यापिका शिवानी घुगे मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दराडे सर असतील. पुन्हा आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे भिसे सर, यम्मी सर, नागरे सर आणि महाजन सर असतील. आम्ही आलो, शाळेत आलो, मला असं वाटू लागलं किती कुंटलाचं वजन माझ्या डोक्यावर आहे काय माहित. मग शाळेत आल्यावर मी यम्मी सरला भेटले. पहिले तर दराडे सरला आधी पाहिलं, डोळ्यात असं सरला पाहिलं की सर असे एकदम म्हणजे मोकळे होते. सर रोज कामाच्या गडबडीत असतात, सरांना रोज कामाचं टेन्शन असते, त्यांच्या मनात विचार चालू असतात कामाचे. तर ते मला काहीच जाणवत नव्हतं. मला असं वाटू लागलं की खरंच आज माझ्यावर सगळंच दिलं गाणं टाकून. आज मग काही खरं नाही. काल रात्री खरं तर मी शिकवण्याची जास्त तयारी केलीच नव्हती. सरांनी सांगितलं, मला वाटायचं मला येते वाटायचं, पण काल मी असंच आरशासमोर जसं सरांनी सांगितलं शिकवण्याची प्रॅक्टिस करायला गेले. मग मला तोंड दिसलं की मला हसू आलं. म्हणलं मी काही शिकू शकत नाही, म्हणलं किती जरी असं डेअरिंग जरी गेले तरी शिकू शकत नाही म्हणलं. मग जरासं पप्पासोबत बोलल्यावर पप्पांचं जरासं मार्गदर्शन केलं, सांगितलं की तू असं बिहेव कर, तिथं असं वाग, ह्या चुका करू नको. काही मार्गदर्शन केलं, असं बोल तिथं भाषणात, काही पॉइंट दिले आणि त्या पॉइंटला मी फॉलो केलं. मला क्लासमध्ये गेल्यानंतर जमलं शिकवायला. खरं तर माझा 10वीच्या वर्गावर मॅथचा पिरियड नव्हता, पण आपल्या आजच्या शिक्षिका माया मॅडम यांची ऐन टायमावर तब्येत बिघडल्यामुळं मला तिथं जाण्याची वेळ आली. तिथं अचानक गेली, मला काही कळलं गेलं की नेमका विषय कोणता शिकू. मी त्या वर्गात शिकते. सानप सरांनी आमचा 2च चॅप्टर राहिलेत आमचे मॅथचे शिकवायचे. जास्तीत जास्त सिलेबस कव्हर केलाय, पण मला एवढं कळलं गेलं की एवढ्या मी याच्यातलं काय शिकू. जे 2 चॅप्टर आमचे शिकवायचे राहिले, शिकवलेलं घेतल्यावर तर मग काही खरंच नव्हतं, पण जे शिकवलं नाही ते मी घ्यायचं ठरवलं. मी अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा द्वितीय सत्रातला चॅप्टर निवडला, नाव टाकलं. पण तेवढ्यात देवानं मायावर कृपा केली, माया मॅडमची तब्येत बरोबर झाली, माया मॅडम आल्या. मी वर्गात गेले, सगळ्यांनी गोंधळ घातला. सर्वात पहिले सांगितलं मी की बाबा तुम्ही शांत बसा. छडी हातात घेतली, मारण्याची धमकी दिली. मी तर काही हिंमत होत नव्हती मारणे. मग
काय मी त्यांना सांगितलं, मारण्याची धमकी दिली तर ते दबकले जरा. त्यांना वाटलं खरंच मारते का नाही, कारण जरा जोरात मोठ्या आवाजात सांगितलं होतं. त्यांनी ऐकलं. बोर्डवर फळ्यात पाठाचं नाव लिहायला गेले, ते पुन्हा गोंधळ चालू झाला. फिरले थोडी, डोक्यावरचं टेन्शन घातलं. जाऊ द्या म्हणलं, शिकू द्या जसं होईल तसं, कारण आपण ऐन टाइमावर आलेलो आहे. झालं. माया मॅडम दिसल्या, टेन्शन गेलं. आले, बसले. त्यानंतर माझा 8वा ब वर प्रेड होता. त्या वर्गावर जेव्हा मी गेले ना, विद्यार्थ्यांनी चांगलं माझं स्वागत केलं. त्यांनी मला जास्त बेजारही नाही केलं. 1-2 विद्यार्थिनी होत्या, त्यांनी मला क्वेश्चनही विचारले, मी त्यांना आन्सरही दिले. त्यांना माझं शिकवलेलंही समजलेलं, विचारलं, शिकवलंही. आणि मला याचं वाईट वाटते की माझा 3रा नंबर आला, कारण मी घरून पप्पाला सांगून आलते की पप्पा मी पहिला नंबर घेऊन येते. पप्पा म्हणले हो हो ये, पण माझा 3रा नंबर आला असं मला वाईट वाटते. पण जाऊ द्या, होत असते असं. आजचा शिक्षक दिन. आज मी मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसले. सरांनी माझ्यासोबत फोटो घेतला, मला भारी वाटलं. सरनं आपलं माझ्यासोबत फोटो घेतला. केपी सर आलते, त्यांनी माझ्यासोबत फोटो घेतला. मला असं वाटलं लागलं बापरे किती भारी आहे ना. मग असं लय भारी वाटलं. मग असं वाटलं की काही नाही वाटते असं. पुन्हा आपले लिपिकही भारी होते. ज्या ज्या सूचना सांगितल्या त्या त्या लिहू लागले. आपले सेवकाने ती बेल मी 1-2 वेळा वाजवली, कोणीच येईना. मी ते रिंग ते तर वाजू लागलं, पण त्यानं कोणीच येईना. ते वाजवायले आदळून तरी कोणीच येईना. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा इथून मी सेवकाला नेलं आणि म्हणलं मला पाणी द्या. मग त्यानं मला पाणी वगैरे दिलं, कारण मला तहान लागली होती ना. आज माझा हक्क होता त्यांना पाणी मागण्याचा. मग मी त्यांना पाणी मागितलं, त्यांनी मला पाणी दिलं, मी पिलं. त्याच्यानंतर जे आजचे सेवक मामा आहेत आपले, वेदांत मामा, यांनी सूचनाही सगळं पूर्ण वर्गाला पुरवल्या. आणि आजचे लिपिक अभिषेक सर, त्यांनीही चांगल्या प्रकारे मला साथ दिली. आजचे आपले वसतिगृहाध्यक्ष साईनाथ सर यांनीही खूप चांगल्या प्रकारे साथ दिली. आणि सर्व माझे शिक्षक मित्र यांनीही मला, मित्र आणि मैत्रिणींनी यांनीही मला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली. ऐन वेळेवर कोणाची या वर्गावरची त्या वर्गावर जाण्याची वेळ आली, कोणी आलं नव्हतं, कोणी आलतं, सगळ्यांनी सगळं ऍडजस्ट करून घेतलं. आता बोलायचं झालं माझं आजचं पद मुख्याध्यापक होणं काही सोपं नाही, कारण त्यांना एवढ्या जबाबदाऱ्या असतात. कधी कुठे जावं लागेल सांगता येत नाही. कारण मलाच कळालं 10वीच्या वर्गावर कसं जावं लागते. तर अचानक 2-3 सूचना दिल्या मी. त्यानंतर मीटिंग बोलवली. तिथे प्रश्न पडले, आता इथं काय बोलू. मला एकटीलाच तिथं बसवलं. तिथं मग एकटीचीच खुर्ची जडच्या जड होती. मागं होईना गेली, पुढे होईना गेली. पण मात्र भारी वाटलं. मग सरांनी थोडं सांगितलं, बोल, घाबरू नको. बोलले मी, झालं तिथलचं. त्याच्यानंतर मी सर्वांना सांगितलं आता आपल्याला 10-15 मिनिटं फ्रेश व्हायला टाइम द्यायला, कोणीच उठणं. मग सरांनी मला विचारलं, तू तर यांना सूचना दिली ना की उठ म्हणून. जेव्हा पुन्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथून उठा, आता आपल्याला फ्रेश होण्यासाठी थोडा वेळ दिलेला आहे. मग आम्ही सगळे उठलो, असं थोडं फ्रेश झालो, पाणी वगैरे पिलं. नंतर आमचं जेवण. आजच्या जेवणासाठी पंडित मामाला आणि त्यांना मदत करणाऱ्या आपल्या आजच्या स्वयंपाकी यांनाही खूप धन्यवाद, कारण त्यांनी आज खूप रुचकर स्वयंपाक तयार केला होता आमच्या स्वयंशासन दिनाबद्दल. पंडित मामाला खूप धन्यवाद. पंडित मामा, खूप खूप थँक्यू तुम्हाला. त्याच्यानंतर आज मुख्याध्यापक होणं एवढं कठीण असते की मी शब्दात काय काय बोलू असा मला प्रश्न पडलाय. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर एक अशी कविता सांगते. शाळेचा आत्मा म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचा आत्मा म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक, शाळेसाठी अविरत धडपडणाऱ्या आपल्या मुख्याध्यापकांसाठी ही कविता, आपल्या मुख्याध्यापकांसाठी ही कविता. सोपं नसतं रे शाळेचा मुख्याध्यापक होणं, सोपं नसतं रे शाळेचा मुख्याध्यापक होणं. आईच्या मायेने प्रत्येकाला समजावणं, आईच्या मायेने प्रत्येकाला समजावणं. कधी रागवणं, कधी मायेने समजावणं. मनात नसलं तरीही कोणावर रागावणं. नाराज होतात काही
नाराज होतात काही की ती राहणार नाही, नाराज होतात काही की ती नाराजगी फार काळ राहणार नाही. मुख्याध्यापकांना त्यावेळी वाईटही वाटतं. सर्वांचे हित त्यांना मनात धरावे लागतात. इच्छा नसली तरी कोणावरही रागवावंही लागतं. काही सन्माननीय शिकतात. कधी एखाद्या काही कार्यक्रमाची आपण घ्यायचं असं ठरवलं, त्याची व्यवस्था करण्यासाठी कधी जर शिक्षक आपल्या म्हणजे ठप्प बसलेले असतील, कधी त्यांनी जर आपल्याला साथ दिली नाही तर आपण तो कार्यक्रम कधीच पार पाडू शकत नाही. कारण आज मला कळालं जेव्हा मी तिथं अचानक एक मीटिंग बोलवली, तेव्हा इथं काही 6व्या पिरियडवरचे शिक्षक इथं बसले होते, त्यामुळे तिथे आम्हाला खूप वेळ बसावं लागलं. तेव्हा ते आल्यानंतर आम्ही आमची मीटिंग घेतली. काही सन्माननीय शिक्षक असतात जेव्हा गप्प, शाळेचा कारभार तेव्हा होऊन जातो ठप्प. आणि खरंच सर रोज कशी शाळा सांभाळत असतील ना, त्यांनाही माहित. एवढं बोलून मी माझे 2 आणि खरं आभार मानायचे राहिले ते म्हणजे एकदम घालमेल घालणारे आमचे यम्मी सर आणि आमचे महाजन सर. त्यांनी त्यांचे एवढे मोलाचे प्रेड 10वीवरचे यम्मी सरांनी, मॅथचे प्रेड आणि 10वीवरचेच महाजन सरांनी सायन्सचे प्रेड बुडवून आमचा स्वयंशासन दिनाची आमची तयारी करून घेतली सर्वांची. आता सरांनी मला सांगितलं तू प्रिन्सिपल, मी त्याच हवेत. आता मी प्रिन्सिपल, मला काहीच माहित नाही. आता दुसऱ्या दिवशी प्रार्थनेला मुली तयार करायच्या म्हणून, तेव्हा तर माझ्या काही तयार नव्हत्या. पण सरांनी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी संचिता, सिद्धी आणि ती अनुराधा या तिघींची नावं सांगितली. तेव्हा मागून लगेच ममता म्हणली, ए तू कहा म्हणली ग, म्हणलं माय म्हणले मी, मनानच म्हणले मी. मनाने मी म्हणून टाकलं की अगं मी म्हणली म्हणून. मग सरलाही कळालं की ही म्हणली नाही. मग सरला म्हणलं सर मी आज म्हणते. मग त्या खेळू लागल्या, त्या आहे त्याच्यावर जिम वर तिथे खेळू लागल्या. मग मी त्याला सांगितलं की उद्या तुम्हाला म्हणायचंय, त्या म्हणलं हो आम्ही म्हणतो. अशी तयारी झाली. त्यानंतर सरांनी सूत्रसंचालनाचंही मला सांगितलं कोणाकडे तरी देऊन टाक. मग मी या दोघींकडे देऊन टाकलं. आणि खरं तर आमचा सूत्रसंचालन म्हणजे आमचा स्वयंशासन दिन झालाय हे सर्वांना कळवण्यासाठी आणि आम्हाला गाजवण्यासाठी प्रयत्न घेणारे आमचे श्री पोगे सर यांचं खूप खूप धन्यवाद. आणि जेव्हा आमचा हा व्हिडिओ युट्यूबला सर रिलीज करतील तेव्हा सगळ्यांनी त्याचं स्टेटस ठेवायचे आणि सगळ्या ग्रुपला पाठवायचे. कारण आम्ही गाजलो पाहिजे आणि मी प्रिन्सिपल झाले हे पण सगळ्याला कळालं पाहिजे. आणि खरं तर जेव्हा आपला हा व्हिडिओ रिलीज होईल ना, तेव्हा सर्वांनी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि पोगे सरांचं चॅनल गाजवा. धन्यवाद. धन्यवाद शिवानी. जीने की कला सिखाते हैं आप, ज्ञान की किंमत बताते हैं आप. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दराडे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या झालेल्या स्वयंशासन दिनावर आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे परीक्षक प्राध्यापक भिसे सर, प्राध्यापक नागरे सर, कार्यक्रमाचे आयोजक यमी घुगे सर, श्री विजय महाजन सर, कार्यक्रमास उपस्थित माझे सर्व सहकारी मित्र, आमच्या मॅडम, प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, स्वयंशासन दिन घेण्यामागचा उद्देश मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की जबाबदारी कशी पेलवायची याचं ज्ञान आपल्याला अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं. एक दिवस म्हणजे तुमच्यासाठी फक्त तो अर्धा तासच होता, परंतु या अर्ध्या तासाच्या वेळेसाठी तुम्हाला किती मेहनत करावी लागली याची कल्पना आलेली आहे. तशीच आम्हाला ज्यावेळेस आम्ही तुम्हाला शिकवतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा खूप तयारी करून तुमच्या वर्गावर येऊन तुम्हाला शिकवायचं असतं. आणि शिकवत असताना आपली काय परेशानी होते हे आज जे काही स्वयंशासन दिनानिमित्त शिक्षक झाले होते मॅडम यांनी अनुभवलं. आजच्या स्वयंशासन दिनामधून
तुम्ही काय शिकलात हे एका आजच्या शिक्षिकेनं सांगितलं आणि तिनं सांगितलं त्यावेळेस मला वाटलं की आपला स्वयंशासन दिन हा खऱ्या अर्थानं साजरा झाला. या ठिकाणी तिनं मनोगत व्यक्त केलं की आजच्या स्वयंशासन दिनामधून एक मी शिकलेले की विद्यार्थ्यामध्ये आज्ञाधारकपणा असावा आणि शिक्षकाविषयी आदर असावा. ह्या दोन गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही जोपासल्या तर निश्चितच तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्यामध्ये आज्ञाधारकपणा असला पाहिजे आणि आपल्या शिक्षकाप्रती तुमच्यामध्ये जर आदर असेल तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये ते फार मोठं मोलाचं काम ठरणार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं मी पाठाचं निरीक्षण केलं. खूप चांगल्या पद्धतीनं शिकवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. कारण कमी वेळामध्ये तुम्ही ही तयारी केली. कारण इथे येऊन शिकवणं खूप अवघड गोष्ट असते म्हणून हे काम खूप कठीण असतं. खाली बसून बोलणं तर बऱ्याच जणांनी तुम्ही अनुभवलं असतं शिकवणाऱ्यांनी की खाली बोलणारे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस आपल्याला किती वेदना होतात, किती त्रास होतो, आपण डिस्टर्ब होतो. तसंच ज्यावेळेस आम्ही तुम्हाला शिकवत असतो त्यावेळेस आम्ही नेहमी तुम्हाला म्हणतो शांत बसा, शांत बसा. त्यामागचा एक हेतू असतो की आम्ही जे काही तुम्हाला सांगणार आहोत त्याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय आला न पाहिजे हा त्याचा मागचा उद्देश असतो. हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी जाणून घेतलं. विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. सरांनी सांगितलं तुम्हाला की दरवर्षी आपण 9व्या वर्गामधून जो सर्वप्रथम येईल त्याला मुख्याध्यापक पदाचा आपण बहुमान या ठिकाणी देत असतो. मित्रहो, गेली 2-3 वर्ष झाले मी बघतोय हे मुख्याध्यापकाचं पद मुख्याध्यापिकेलाच मिळालंय. पण माझा वारसदार कोणी होईच ना 2-3 वर्ष झाली मी पाहिलो. आपण कमी आहेत का? 9व्या वर्गातले विद्यार्थी लक्षात असू द्या. मुलीच हा मान का मिळवत आहेत? 3-4 वर्ष झाले बघतोय मी. मुलाकडे हा बहुमान का येत नाहीये याचं आत्मपरीक्षण करा. आणि मुलांनी आता ठरवायचंय, 9व्या वर्गातले मुलं लक्ष द्या, आता तुम्ही ठरवायचंय की पुढच्या स्वयंशासन दिनाचा मुख्याध्यापक हा आपला विद्यार्थ्यामधलाच असला पाहिजे. तुम्ही टाळ्या वाजू नका. आणि तुम्ही 9वीतल्या विद्यार्थिनीने ठरवायचंय हा आमचा सतत चालत असलेला बहुमान आम्ही दुसऱ्याला मिळू देणार नाहीत. पुढच्या कार्यक्रमाची मुख्याध्यापिकाच असली पाहिजे हे 9वीच्या मुलीने ठरवायचंय. आणि मुलांनी तो बहुमान खेचून आणायचा आहे. आत्ताच तयारी करा. जो सर्वप्रथम येईल त्याला या ठिकाणी मुख्याध्यापक पद होण्याचा बहुमान मिळणार आहे. खूप तयारी करा. कार्यक्रम 1 दिवसाचा जरी असला तरी आपले अनुभव या ठिकाणी खूप तुम्ही विशद केले. येण्यासाठीच आपण या ठिकाणी काम करायचं नसतंय. आपल्याला आनंद घेण्यासाठी आपण हे काम करायचं असतंय. आपल्याला आनंद मिळणं हेच फार महत्वाचं असतं. मी आजच्या स्वयंशासन दिनामधून एक गोष्ट शिकलो. आजच्या स्वयंशासन दिनाच्या जे काही मुख्याध्यापिका आहेत ह्या मुख्याध्यापिका ज्यावेळेस त्यांच्या वर्गावर एक शिक्षक गैरहजर होते त्यावेळेस त्या स्वतः गेल्या. याचं मी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कारण आमचे कोणी शिक्षक नसले मी कोणातरी आमच्या शिक्षकाला सांगत असतो की सर तुम्ही वर्गावर जा. परंतु आज मला शिकायला मिळालं की जर एखादे शिक्षक नसतील तर आपण वर्गावर जायला पाहिजे. हे आजच्या स्वयंशासन दिनामधून मलाही सुद्धा शिकायला मिळालं. शिवानी, खरंच तुझा खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहभाग नोंदवला त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका ममता आणि वैष्णवी या दोघींनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सूत्रसंचलन केलं. आजच्या स्वयंशासन दिनाचं निरीक्षण सुद्धा आजचे परीक्षक भिसे सर, रांगरे सर यांनी चांगल्या पद्धतीनं निरीक्षण करून या ठिकाणी क्रमांक काढले. बघा, स्वयंशासन दिन म्हटल्याच्या नंतर शिक्षकांना आराम असतो 1 दिवस, बरोबर आहे का नाही? आम्ही बऱ्याच शिक्षकांनी आराम घेतला पण आज आमच्या पोगे सरांना काही आराम भेटलेला नाही. त्यांचं काम मात्र आजचंही चालू आहे. खरंच पोगे सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाचं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं त्याबद्दल महाजन सर आणि एमी सर या दोघांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. संयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबा, संपलेला नाही कार्यक्रम, आभार प्रदर्शन राहिले. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यास येत आहे प्रतीक्षा घुगे मॅडम. सर्वप्रथम मी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून
माझ्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आदरणीय व्यासपीठावरील सर्व गुरुजन वर्ग, माझे आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मला कल्पना आहे तुम्ही खूप वेळचे बसलेले आहात, त्यामुळे तुम्ही खूप सहकार्य केलेले आहे आम्हाला कार्यक्रमाला, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. ह्या स्कूल डेचा कार्यक्रम म्हणजे स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम सुरुवातीपासून ते लास्ट पर्यंत पार पाडणारे यम्मी सर, महाजन सर यांचेही मी मनापासून आभार मानते. अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांचेही मनापासून आभार मानते. आणि शूटिंग करणारे पोगे सर, कॅमेरामॅन म्हणजे आपल्या शाळेचे दुसरे कॅमेरामॅन पोगे सर यांचेही मनापासून आभार मानते. जेव्हा आपण 2-3 वर्षानंतर कोणी कुठेही असेल, तेव्हा आपण जेव्हा पोगे सरचा हा व्हिडिओ जर युट्यूबवरला आपण बघितला, किती आनंद वाटेल ना, आनंदही वाटेल, हसूही येईल. पोगे सरने हे काम केले फक्त, म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे हा कार्यक्रम आम्ही परत बघू शकेल याचं सर्व श्रेय पोगे सरांना जातं. त्यामुळे पोगे सरांचेही मनापासून आभार, सर्व शिक्षक वृंदाचेही मनापासून आभार आणि आजच्या कार्यक्रमाचे सेवक मामा वेदांत वगैरे जे काही झालते ते त्यांचेही मनापासून आभार. स्वयंपाकिनीचे आभार, वसतिगृह अध्यक्षांचे आभार, मॅडम ज्या आज दुपारून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्यांचेही आभार, दिसे सर, नागरे सर यांचेही आभार. आता कार्यक्रमाचे थोडंसं बाजूला जाऊन मी माझे 2 शब्द सांगते. मी ना नेहमी क्लासमध्ये बोलते, हे सगळ्या सरांना माहिती आहे, पण आज खरंच कळालं की आपण जे सर शिकवत असताना जर कोणी बोलत असेल तर किती त्रास होतो. 9वीचा क्लास शांत तर आहे, पण जरा जास्तीचा शांत आहे, खरंच खूप बेजार केलं मला सगळ्यांनी. आणि हिवरकर सर, ए सर, मुंडे सर, मी यांना सगळ्यांना एक गोष्ट सांगते की मी आजपासून कधीच क्लासमध्ये परत बोलणार नाही. माझ्याकडून चुकून जर कोणाचे आभार मानायचे राहिले असते तर सर्वांचे आभार. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते.